नवरा एक असा प्राणी आहे ना, पर्सनली माझ्या नवऱ्याचं सांगते बरं का, कधीच माझं ऐकत नाही. किती बोंबल मी, अजिबात ऐकणार नाही, स्वतःच करणार आहे. ते काय माहीत कोणाचे नवरे असतात तू ऐकतात. बायकोचा बैल असतंय. माझं तर कधीच ऐकत नाही बरं का माझा नवरा. म्हटलं खूप दिवस झाले आता, बाळ पण मोठे झाले, चला आपण फिरायला जाऊ, कुठंतरी जाऊ. म्हणते मला, म्हणते नाही मला वेळ नाही, मला सुट्टी नाही. म्हणतच आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ, पण जावं कधी फिरायला? घेऊन जाणार कधी आपल्याला? हे वाट पाहता पाहता ना माझी कबरमध्ये जाण्याची वेळ आली माहिती का. हे बघा केस पण पांढरे व्हायला लागत. शपथ, खरंच ना, काय नाही माहित आहे, एखादा दिवस फिरायला जावं च पण जरा मूड फ्रेश होतो. ते माहीत असते तरी पण नेत नाहीत आपल्याला. का बरं? मग तिथं सुट्ट्या पाहिजे ना गावाकडे गेल्यावर, एवढं सांगत राहते. मग तुझ्या आईच्या घरी जायचं नाही, मग सुट्ट्या भेटणार नाही, एवढं बोबलते. मग काय, मला तर जायचंय माझ्या आईच्या घरी, तिथे 4 दिवस, इकडे 4 दिवस. गेल्या सुट्ट्या इथंच, फिरायला जायचं कधी? आपलं ट्रिप ना गावाकडचं ट्रिप होतं बरं का. दुसरीकडे कुठं जायचंच नाही, दुसरं काय बघायचंच नाही. कधी एखादी दिवस ठरवलं इथंच कुठं तरी 1 डे ट्रिपला जायचं म्हणजे ठरवलं, तर पोरी आजारी असते, आजारपणा असलेला असतो त्या दिवशी तिचा. मग काय कॅन्सल. उघडे बाबा, असं वाटतं की मीच एकटं कुठं जाऊन फिरून येऊ. जंगलमध्ये जाऊ देऊ तिकडं.